नमस्ते, मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेगाव खालसा येथून स्वागत करते. आज आहे या शैक्षणिक वर्षातील पहिली क्विज कॉन्टेस्ट अर्थात कौन बनेगा ज्ञानपती. आणि आता या वर्षीच्या पहिल्या क्विज कॉन्टेस्टला आपण सुरुवात करतोय. सामान्य ज्ञानावर आधारित ही परीक्षा. या परीक्षेसाठी सहाय्यक म्हणून इकडे रे शौर्य जो आहे, तर शौर्य आपल्याला टेक्निकली आपल्याला सपोर्ट करणार आहे. तर तो या ठिकाणी माईकचं सर्व्हिस देणार आहे. आणि त्याचबरोबर प्रश्न विचारण्यासाठी यश बांगर हा तुम्हाला मदत करणार आहे. आणि गुणलेखक म्हणून म्हणजे प्रत्येक फेरी अखेरपर्यंत किती गुण तुमचे झालेले आहेत, कोणता हाऊस पुढे आहे, कोणतं पाठीमागे आहे, याबाबत आपल्याला श्रीमंत सर मार्गदर्शन करतील. श्रीमंत सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि मग त्याची सुरुवात जी आहे ती पहिला विषयाची जी फेरी आहे ती पवार मॅडम मराठीच्या घेतील, इंग्रजीचं मी घेईल, मॅथचा सोनवणे मॅडम घेतील आणि जनरल नॉलेजचे जे प्रश्न आहेत ते श्रीमंत मॅडम कळकर मॅडम किंवा शिंगोटे मॅडम घेतील. समजले सगळ्यांना? तर ते सुरुवात करतोय आपण एकदा जोरदार टाळ्या कौन बनेगा ज्ञानपतीसाठी. आणि पिंक हाऊसचे जे प्रतिनिधी आहे त्यांना सूचना असेल की त्यांनी आपल्या जागेवरती येऊन बसायचे. चला, पिंक हाऊसचे 5 जण, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. चला लवकर. नेक्स्ट हाऊस सॅफ्रॉन हाऊसचे 5 जण. चला, आपल्या हाऊस मध्ये येऊन बसायचे. पिंक हाऊस 5 जण. चला बसा लवकर. हा, सॅफ्रॉन हाऊस बसा इकडे. चला, ग्रीन हाऊस नाही करून यायचे. बाई चल इकडून या, तिकडे समोर बसायचंय. आणि येलो हाऊस, चला येलो हाऊस. प्रत्येकाने आपापलं नाव सांगायचं. माझे नाव ओवी किरण. माझे नाव स्वरा संतोष भोगावडे. माझे नाव तेजश्री अमोल खोपडे. माझे नाव श्रेया सकाराम सोनवणे. माझे नाव श्रुती प्रवीण भोगावडे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याच्यानंतर पहिला जो विद्यार्थी असेल त्याने स्वतःच्या हाऊसचं नाव सांगायचं, मग स्वतः नाव सांगायचं. माझे नाव ज्ञानेश्वरी अपसरला कढे, हाऊस सॅफ्रॉन. माझे नाव ऋतू तेजस्वर पेस, माझा हाऊस सॅफ्रॉन. माझे जैनब जावेद शेख. माझे नाव तन्मय भाऊसाहेब धनजे, हाऊस सॅफ्रॉन. माझे नाव उत्कर्ष अतुल बगवडे, हाऊस सॅफ्रॉन. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला शुभेच्छा. माझे नाव जान्हवी विजय बांगर, ग्रीन हाऊस. माझे नाव वेदिका विठ्ठल रुटे, ग्रीन हाऊस. माझे नाव हर्ष प्रवीण दंडवते, ग्रीन हाऊस. माझे नाव सोहेल रशीद सय्यद, ग्रीन हाऊस. माझे नाव वैभव बाबूराव शिंदे. अध्यक्ष ते बाहेर चाललाय. हा चला, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. माझे नाव अनुष्का गणेश डांगर, येल्लो हाऊस. माझे नाव शुभ्रा कांतीलाल नळखंडे, हाऊस येल्लो. माझे नाव हर्ष ज्ञानेश्वर गव्हाणे, हाऊस येल्लो. माझे नाव मंजिरी मनेश बांगर, हाऊस येल्लो. माझे नाव श्रुती शांताराम तांबे, हाऊस येल्लो. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायचे, टाळ्या वाजवलं आयुष्य वाढतं. ओके, तर तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. या वर्षीचा कौन बनेगा ज्ञानपतीचा आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणेगाव खालसाचा या वर्षीचा हा एक छान उपक्रम आहे. तर त्याची सुरुवात आपण करूया. तर सगळ्या हाऊसना आमच्या सगळ्या शिक्षकांकडनं हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. आणि पहिला फेरी जी आहे ती मराठी विषयाची फेरी आहे. त्या फेरीचे प्रश्न विचारण्यासाठी मी सुरेखा पवार मॅडम यांना विनंती करतो आणि स्टेजवरती यायचे. सुरुवातीची आजची आपली पहिली कोण बनेगा ज्ञानपती ही स्पर्धा आहे. आणि याच्यामध्ये आपण पिंक हाऊस पासून सुरुवात करणार आहोत. विषय आहे मराठी. द्या पिंक हाऊसला हे द्या. लक्ष द्या सर्वांनी, पटकन. एकदम सोपा प्रश्न आलेला आहे बघा. मी रोज सफरचंद खातो या वाक्यातील नाम ओळखा.
सफरचंद. बरोबर आहे का रे? कशाचं नाव आहे सफरचंद? नाव कशाचं आहे? फळाचं नाव आहे, हो की नाही? बोलू नका बाकीचे. बापरे, खूपच सोपा प्रश्न आहे बघा. समूहदर्शक शब्द सांगायचा आहे. माशांची समूहदर्शक शब्द माशांची काय असते? गाठण. शाबास, व्हेरी गुड, टाळ्या वाजवा. आता मी एक तुम्हाला शब्द सांगणार आहे, त्याचं अनेक वचन तुम्ही सांगायचं आहे. शब्द नीट ऐकायचा आहे. शब्द आहे शाळा आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे आता. शाळा. शाळेचं अनेक वचन काय? पुढचा हाऊस आहे येलो हाऊस. एकदम सोपा प्रश्न आहे बघा येलो हाऊस साठी. तू कोठे राहतोस या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्या? प्रश्नचिन्ह. बरोबर आहे का रे? जोरदार टाळ्या वाजवायच्या येलो हाऊस साठी. पहिला राऊंड आपला संपलेला आहे आणि पहिल्या राऊंड नंतर किती गुण मिळालेले आहेत ते आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये गुणलेखकाचं काम पाहणारे श्रीमंत सर सांगतील. मी श्रीमंत सरांना विनंती करते की त्यांनी आज गुण सांगायचे आहेत. आजच्या या वर्षीच्या 2026-27 या शिकली पहिली आपली क्विज कॉन्टेस्ट आहे, कोण बनेगा ज्ञानपती. तर यामध्ये पवार मॅडम यांनी पहिला राऊंड घेतला आहे मराठी या विषयाचा. तर या पहिल्या मध्ये सर्व जे आपले हाऊस आहेत पिंक, सॅफ्रॉन, ग्रीन, येलो या सर्वांना 10 म्हणजे 10 पूर्ण गुण मिळाले आहेत. सर्वांना 10 गुण आहेत. आता यानंतर कौन बनेगा ज्ञानपतीची दुसरी फेरी आता सुरू होते. विषय आहे इंग्रजी आणि अत्यंत सोपा विषय आहे. त्याची सुरुवात आपण करतोय सॅफ्रॉन हाऊस पासून. तर सॅफ्रॉन हाऊस तुम्हाला शुभेच्छा. दुसरी फेरी तुमच्यापासून सुरू होते. तर तुम्ही प्रश्न आता सिलेक्ट करायचा आहे तुमचा. पटकन माझ्याकडे आणून द्यायचंय. तुम्ही पण ऐकायचंय. Okay, and the first question for Saffron House is, listen carefully. What is the living place of horse? What is the living place of horse? And your time starts now. टेबल. Is it right? And stable is the right answer. जोरदार टाळ्या वाजवा. Saffron 10 गुण त्यांच्यासाठी गेलेले आहेत. नेक्स्ट हाऊस and next question to green house. Please select your question. Okay. And the second question to green house, and your question is, listen carefully. If a long hand is on 12, if a long hand is on 12 and short hand is on 3, short hand is on 3, then tell me the time. And your time starts now. Listen carefully. Long hand is on 12 and short hand is on 3. What is the time in the clock? And your time starts now. 3 o'clock. It's the right answer. जोरदार टाळ्या वाजवा. 3 o'clock. Long hand मध्ये मिनिट काटा, short hand मध्ये. Please select your question, yellow house, and listen carefully. Okay. Very simple question to green yellow house. Listen carefully, and your question is, tell me the rhyming word for book. Tell me the rhyming word book, and your time starts now. Took, look. And took and look is the right answer. जोरदार टाळ्या.
रायमिंग वर्ड याचा अर्थ उच्चार सारखा असणारे शब्द. प्लीज सिलेक्ट युअर क्वेश्चन and listen carefully because you got out of box in Marathi round and it is opportunity to get out of box in pink. Okay, pink house, please listen carefully. ऐका, लक्षपूर्वक ऐका. And your question is, what is the long form of GN? And your time starts now. 1, GN 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Your time finished and आलेलं नाही. सोपं होतं. ओके. गुड नाईट. गुड नाईट इज द राईट आन्सर. गुड नाईट. कोणतं हाऊस पुढे आहे हे आपल्याला श्रीमंत सर सांगतील. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी सेकंड राऊंडचा स्कोर आपल्याला सांगायचा आहे. हात बांधायचे सगळ्यांनी. आताच आपला इंग्रजी या विषयाचा सेकंड राऊंड, दुसरा राऊंड पूर्ण झालेला आहे. तर उत्सुकता आता वाढत चालली आहे. तर आपण निकाल ऐकूया. पिंक या ग्रुपला 10 गुण आहेत. सॅफ्रॉन या ग्रुपला बोनस पॉइंट सहित 25 गुण आहेत. ग्रीन हाऊसला 20, येलो हाऊसला 20. म्हणजे आता पिंक ग्रुप हा माग आहे 10 गुण. आणि सर्वात पुढे आहे आता सॅफ्रॉन 25 गुण. आता इकडे लक्ष द्या. विनंती करेन की त्यांनी गणित विषयाची तिसरी फेरी सुरू करायची आहे. आणि लक्षपूर्वक ऐका. गणित विषय. धन्यवाद पवार सर. यानंतरचा राऊंड आहे आपला सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे गणिताचा. सुरुवात आपण ग्रीन हाऊस पासून करू. चला, ग्रीन हाऊस साठी अत्यंत सोपा प्रश्न आलेला आहे. चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती आहे? 360 अंश. बरोबर. यानंतर येलो हाऊस. बघूया येलो हाऊस साठी काय प्रश्न आहे. येलो हाऊस रेडी. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती? 25. बरोबर. पुढचा प्रश्न पिंक हाऊस साठी. पिंक हाऊस साठीचा प्रश्न आहे. लक्ष देऊन ऐका. 29 या संख्येचा वर्ग सांगा. अत्यंत सोपा प्रश्न आहे. तीन, 4, 5, 6. 841. बरोबर. उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न सॅफ्रॉन हाऊस साठी आहे. चला, पुढचा प्रश्न आहे सॅफ्रॉन हाऊस साठी. 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती? 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती? 74. अगदी बरोबर उत्तर. अशा प्रकारे आपली गणिताची जी फेरी आहे ती संपली आहे. मी श्रीमंत सरांना विनंती करते की त्यांनी गुण किती झालेले आहेत ते सांगा. कौन बनेगा ज्ञानपती या क्विज कॉन्टेस्टचा तिसरा राऊंड संपलेला आहे. गणित विषय होता. सोनाने मॅडम म्हटल्याप्रमाणे गणित हा विषय माझा आवडीचा. तर पिंकला 20 गुण प्राप्त झाले आहेत. सॅफ्रॉन या हाऊसला ते अजूनही पुढे आहेत 35 गुण.
ग्रीन हाऊस. तर ग्रीन हाऊसला 30 गुण आहेत आणि येलोला 30 गुण आहेत. म्हणजे सर्वात पुढे कोणता हाऊस? सॅफ्रॉन 5 गुणांनी. फक्त किती? ग्रीन आणि येलोच्या पुढं 5 गुणांनी पुढे आहेत. आणि यानंतर सामान्य ज्ञान. कोणता विषय? सामान्य ज्ञान. तर चौथा राऊंड या कळमकर मॅडम घेत आहेत सामान्य ज्ञानाचा. तर ते सुरुवात करतील येलो हाऊस पासून. करीत आहोत चौथी फेरी जनरल नॉलेज. तर येलो हाऊस साठी हा पहिला प्रश्न आणि जो दुसरा प्रश्न विचारील त्यांच्याच गटातील ऑडियन्स मध्ये बसलेल्या मुलांसाठी. तर पहिला प्रश्न साठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचा प्रमुख कोण होता? हेर खात्याचा प्रमुख. पूर्ण उत्तर सांगायचंय, फक्त नाईक नाही. टाइम सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर नाईक हेर खात्याचा प्रमुख उमाजी नाईक. उत्तर उमाजी नाईक. उत्तर चुकलेलं आहे. छत्रपती लगेच. शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचा प्रमुख चला पुढे, चला पुढे पुढे. बहिर्जी नाईक. बरोबर. अगदी उत्तर बरोबर आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सॅफ्रॉन हाऊसने उत्तर दिलेलं आहे. साठी दुसरा प्रश्न, समर्थ रामदास यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? 9 8 7 संपली. सॅफ्रॉन ग्रीन हाऊस. इकडे इकडे. उत्तर बरोबर आहे. पिंक हाऊस. पिंक हाऊसला बोनस 2. महाराष्ट्राला समुद्र किनारा किती किलोमीटरचा लाभला आहे? वेळ सुरू झाली. 10 9 चुकला. पुढं. बरोबर. बोनस आहे. बरोबर त्यांना बोलच गुण. आता तुमच्यासाठी 10 प्रश्नांचं 10 मार्कांचा प्रश्न यांना. ऑडियन्स. ऑडियन्स आराम हराम है ही घोषणा कोणाची आहे? आराम हराम है. वाक मारे बाई. एकदा संधी तुम्हाला. चुकलो. इकडं. बरोबर. पंडित उत्तर. जवाहरलाल नेहरू. पहिला प्रश्न, शिरूर तालुक्यातील अष्टविनायक मधील एक अष्टविनायक गाव कोणते? रांजणगाव. रांजणगाव गणपती. आपला ऑडियन्स साठी प्रश्न, महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेला. 9 8 बरोबर. पुढचा प्रश्न ग्रीन हाऊस साठी, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी.
एक रूम. बरोबर आहे. तर दुसरा ऑडियन्स साठी लक्षपूर्वक ऐका. पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? चुकलं. हा बोल. चुकलं बरोबर. शेवटचा राऊंड हा जनरल नॉलेज होता. मला वाटलं अतिशय सोपा राऊंड असेल, परंतु या राऊंडलाच बरेचसे हाऊस हे महाग पडलेले आहेत, शिखरावर गेलेला आहे. कारण त्यांनी बोनस गुणच 20 मिळालेले आहेत. किती मिळाले? बोनस गुण 20. आणि त्यामुळं हे सर्वात जास्त गुण मिळालेले आहे 70 गुण. किती? 70 गुण. आणि ग्रीन हाऊसला 40 गुण आणि येलोला 30 गुण. त्यामुळे आजचे विजेता संघ हे श्रीयुत पवार सर हे जाहीर करतील. तत्पूर्वी आता इकडे लक्ष आहे सगळ्यांनी. कोणत्याही हाऊसला 0 गुण नाही मिळणार. तुम्ही 4 नंबरला राहिला तरी तुम्हाला 4 गुण आहेत. 3 नंबरला राहिला तर तुम्हाला 6 गुण आहे. 2 नंबर राहिला तर 8 गुण आहे आणि 1 नंबर राहिला तर 10 गुण आहेत. असे वर्षभरामध्ये आपण 10 क्विज कॉन्टेस्ट होणार आहे. त्याच्यामुळे ह्या वेळेला जरी कमी गुण मिळाले असले तरी पुढच्या वेळेला तुम्ही जास्त गुण मिळवायचे. सगळ्यात कमी जे गुण आहेत 4 गुण ते पिंक हाऊसला आहे आणि सगळ्यात जास्त 10 गुण जे आहेत ते सॅफ्रॉन हाऊसला आहे. त्यांच्यामध्ये फरक 6 गुणांचा आहे. पुढच्या वेळेला तुम्हाला अधिक संधी आहे, अधिक अभ्यास करा. खाली बसलेले जे ऑडियन्स आहे याचा अर्थ आजची पहिली या क्विज कॉन्टेस्ट मधला विजेता आहे सॅफ्रॉन हाऊस. सॅफ्रॉन हाऊससाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्याच्या टीमसाठी. आणि सॅफ्रॉन हाऊसचं हाऊस गाईड कोण आहे? तुमच्या हाऊस गाईड कोण आहे? तुम्हाला आमच्या शाळेतील हा उपक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.